कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये राजकीय वातावरणात वेगळीच ऊर्जा संचारली आहे। इथे प्रचार केवळ घोषणा आणि आश्वासनापुरता मर्यादित नसून तो लोकभावनेच्या ठेक्यावर, कलेच्या बळावर आणि विश्वासाच्या जोरावर सुरू आहे। या परिवर्तनाच्या लढाईचे केंद्रबिंदू ठरले आहेत अपक्ष उमेदवार अश्विनी संजय आवळे आणि त्यांच्यासोबत उभे असलेले छत्रपती शाहूनगरीचे प्रसिद्ध हलगी सम्राट संजय आवळे उर्फ बापू। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हलगी कलेचा निनाद घुमवणाऱ्या संजय आवळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ही आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे। नटरंग, अरे देवा, भैरू पैलवान की जय यांसारख्या चित्रपटामधून त्यांनी हलगीची ओळख घराघरात पोहोचवली। आज तीच हलगी एका वेगळ्या अर्थाने वाजत आहे। विकासासाठी, स्वाभिमानासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रतिनिधित्वासाठी पक्षीय राजकारणात उमेदवारी न मिळाल्यानंतरही खचून न जाता जनतेच्या प्रेमावर विश्वास ठेवत अश्विनीताई आवळे या प्रभाग 13 मधून नगारा या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत। नगारा हे केवळ चिन्ह न राहता ते आता परिवर्तनाचा, संघर्षाचा आणि जनतेच्या आवाजाचं प्रतीक ठरत आहे। महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी उपक्रम, नाले व गटर स्वच्छता, रस्ते व पाणी प्रश्न मार्गी लावणे, उद्याने विकसित करणे, महिला उद्यानांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी वाचनालय आणि खेळाडू घडवण्यासाठी मैदाने विकसित करण्याचा त्यांचा निर्धार म्हणजे फक्त जाहीरनामा नव्हे तर वचननामा असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होत आहे। प्रचारादरम्यान संजय आवळे यांनी हलगी वाजवत परिसरातील नागरिकांना थेट साथ घातली। आजवर अनेक कार्यक्रमात रंग भरलेली ही हलगी यावेळी आपल्या पत्नीच्या विजयासाठी वाजताना दिसली। या अनोख्या प्रचार शैलीने प्रभागात मोठा जनसमुदाय एकवटला असून अश्विनीताईंच्या उमेदवारीला आता सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। तुम्ही निवडणुकीच्या रणांगणात यावेळी उतरलात तर मॅडम, अजेंडा किंवा व्हिजन काय असणार आहे? प्रथमतः मी माझी ओळख करून देते। मी अश्विनी संजय आवळे, मी MS सोशॉलॉजी आहे। मला समाजकार्याची आवड आहे। गेली 15 वर्ष मी समाजकार्यामध्ये सहभागी आहेच। मला असं सांगायचं होतं की जेव्हा समाजकार्य करायचं असेल तेव्हा कुठलंही पद असो किंवा नसो, फक्त समाजकार्याचा वसा अंगी असणं गरजेचं आहे आणि तो वसा मला माझ्या कुटुंबियांकडून मिळाला। जो वसा मला मिळाला समाजकार्याचा, त्यामध्ये माझे कुटुंबीय, माझे मिस्टर असतील, संजय मनोहर आवळे, माझी मुलं, माझे दीर, इवन आमचे सगळेच फॅमिली मेंबर जे आहेत त्यांनी मला या कार्यामध्ये सपोर्ट केलेला आहे। त्याचबरोबर आमच्या प्रभागातली ज्या महिला आहेत त्या महिलांनी ठराविक समस्या ज्या अत्यंत गरजेच्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मला आग्रह केला की आपण कुठल्याही पक्षाने तुम्हाला नाही दाद दिली तरी तुम्ही अपक्ष म्हणून ह्या रणांगणात उतरा आणि तुमचं कार्य समाजाला दाखवून द्या। तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणती प्रभागात कामे केलेली आहेत? माझ्यापेक्षा माझे दीर सक्रिय होते प्रत्येक प्रभागामध्ये। माझ्यापेक्षा त्यांचीच ओळख आहे। माझे दीर सचिन मनोहर आवळे हे गेली 15-20 वर्ष ह्या समाजकार्यात ते सक्रिय आहेत। त्यांचाच वसा मी घेतला आणि त्यांच्या जोडीनं मी त्यांच्या बरोबरीनं काम करायला लागले। आता हा वसा तुमच्या जो धीराने दिलेला आहे तो तर ठीकच आहे, त्यांच्या मागातून कामं झालेली आहेत, त्यांच्या भागात त्यांनी कामं केलेली आहेत, पण तुम्ही स्वतः वेगळं असं काय करणार आहात? मला वेगळं असं करावंसं वाटतं कारण गेली 20-25 वर्ष मी या प्रभागात रहिवासी म्हणून आहे। जाता येता मला प्रभागातल्या इतक्या अडचणी म्हणजे मी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत। मग तो मोठा प्रश्न असेल रस्त्यांचा, इथं जिथं मी राहते तिथं यल्लमा मंदिर आहे, ते खूप प्रसिद्ध असं कोल्हापुरातलं ओढ्यावरचे रेणुका मंदिर म्हणून जे प्रसिद्ध आहे, त्या मंदिर परिसरामध्ये अस्वच्छता, नाले अस्वच्छता, इवन इथं जी यात्रा भरते, यात्रा भरो किंवा न भरो, पण इतर वेळी जे लोक या देवीच्या दर्शनाला येतात तर त्यांच्यासाठी स्वच्छतागृह नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। तर मला असं वाटतं की त्या स्वच्छता किंवा स्वच्छतागृह असेल किंवा पिण्याच्या पाण्याची असेल, ह्याच्यासाठी मला नाले स्वच्छता करण्यासाठी मला योगदान द्यावंसं असं वाटतं। माझे नाव संजय मनोहर आवळे, हलगी सम्राट। मी माझ्या हलगीतून अखंड महाराष्ट्र नव्हे भारतभर माझी ओळख आहे। प्रत्येकाच्या मिरवणुकीत, प्रचारात, सगळीकडे सांस्कृतिक कार्यक्रमाला मी असतो। तर मला कोणत्याही पक्षाने दखल घेतलेली नाही माझ्या उमेदवाराची, म्हणून मी लोकांचा प्रचार वाजवून स्वतः बायकोच्या प्रचारात हलगी वाजवत आहे। माझ्या बायकोचे चिन्ह आहे नगारा। अपक्ष उमेदवार अश्विनी संजय आवळे,
निवडणूक रिंगणात आहेत. जनतेचा प्रतिसाद सर मग तुम्हाला कसा मिळत आहे? जनतेनं सांगितलं तू अपक्ष लढ, पक्षाच्या नादाला लागू नकोस, तुला काय लागलं पॉम्पलेटला जरी पैसे लागले तर आम्ही देतो, या जनतेच्या विश्वासावर मी निवडणुकी रिंगणात उभा राहिलेला आहे. हां, अश्विनी आवळे यांना आम्ही उमेदवार म्हणून पद स्वीकारावं लागलेलं आहे आणि त्यांना पद मिळालेलं नाही तरी पण त्या उभारल्या. त्यांचा आम्हाला खूप पाठिंबा आहे आमचा त्यांना. त्याच्या इथे पाण्याची वगैरे गटरीची काही सोय नाही आहे. यात्रे दिवशी भाविक लोक येतात त्यांचीसुद्धा गैरसोय होते. यासाठी भागात उमेदवार अश्विनी आवळे त्यांना आमचा पाठिंबा आहे. संजय आवळे, प्रभाग क्रमांक 13 अपक्ष अमधून उमेदवार आहेत सौ अश्विनी संजय आवळे यांना आम्ही आमच्या प्रभागातून उभं केलेलं आहे. म्हणजे भागामध्ये असणाऱ्या भरपूर समस्या आहेत. त्यामध्ये आमच्या मंदिराच्या परिसरातील सुरक्षा कवच भिंत आहे. परत मंदिराभोवतीने जे भाविक दर्शनासाठी येतात, मंगळवार शुक्रवार भरपूर देवाला आमच्या गर्दी असते. हे छत्रपती घराण्याचं मंदिर आहे, भरपूर जुनं ऐतिहासिक मंदिर आहे. येथे बघितलं तर स्वच्छतागृह नाही आहे महिलांसाठी. भागामध्ये रस्ते नाहीत, नाले नाहीत. तरी आम्ही समाजकार्यात माझे चुलते असतील गेले 10 ते 15 वर्ष आम्ही समाजकार्यामध्ये आहे. चुलत्यांच्या मार्फत आम्ही भागामध्ये रक्तदान शिबिर असो किंवा वृद्ध महिलांसाठी फिरते दवाखाना असो, अशा आम्ही भरपूर सोयी घेतलेल्या आहेत व भागामध्ये आमचे समाजकार्य भरपूर आहे. प्रभागामधल्या लोकांच्या समस्या असतील, वृद्ध, त्यांना भागामध्ये लागणारे जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत यासाठी आम्ही व आमच्या भागातील सर्व महिलांना असोत किंवा नागरिकांनी असो यांनी एक निर्णय घेतला की आपल्या भागातली एक उमेदवार हवी. तर आम्ही अश्विनी संजय आवळे यांना भागामध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आपल्या भागातला उमेदवार असला तरी आपण हक्कानं बोलू शकतो. यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाकडे न जाता आम्ही आमचा अपक्ष उमेदवार उभा केलेला आहे. जशी कोल्हापुरात आमच्या वडिलांची ओळख आहे छत्रपती घराण्याची लाडकी हलगी, तशीच आता आम्हाला कोल्हापूरमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 13मध्ये नगारा या चिन्हावरती आम्ही आमची उमेदवारी निवड चाचणी आम्ही निवडून इलेक्शन लढवत आहोत. तर जनतेचा प्रतिसाद सर कसा मिळत आहे? जनतेमधून भरपूर प्रतिसाद आहे. कारण आमचं हलगीमुळे आमचे संबंध घर टू घर आहेत. कारण आम्ही जरी कुठल्या पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नसली तरी जनतेतून आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे, सहकार्य आहे की तुम्ही पुढे चला, आमची सगळ्यांची साथ तुम्हाला आहे. कारण जनतेनं जे ठरवलं आहे अश्विनीताई यांना निवडून द्यायचं तर मग काय हरकत नाही. मग कोल्हापूरमध्ये आता पूर्ण कोल्हापूरमध्ये आमची प्रचाराला हलगी वाजते. तसेच आता आमच्या प्रभागामध्ये आम्ही अश्विनीताई यांना निवडून देऊन आमचा नगारा वाजवणार आहे. तर आज आपण प्रभाग क्रमांक 13मधील नगारा या चिन्हावर अपक्ष म्हणून उभारणारे उमेदवार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं विजन नेमकं काय आहे हेही पाहिलं. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.